नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले। या पोर्टलमुळे दिव्यांग नागरिकांना विविध योजना आणि सेवा एकाच ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र सध्या या पोर्टलच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिव्यांग सहाय्यक पोर्टलची सध्याची स्थिती काय आहे, काही सेवा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन का सुरू आहेत, स्थानिक कार्यालयाचे याबाबत काय म्हणणे आहे आणि दिव्यांग बांधवांच्या अपेक्षा काय आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्य सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले तेव्हा त्यामागचा उद्देश खूप चांगला होता। याआधी दिव्यांग नागरिकांना एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, कागदपत्रे जमा करायची असतील किंवा एखाद्या योजनेची माहिती घ्यायची असेल तर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या। ही अडचण कमी करण्यासाठी सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले। सरकारने सांगितले होते की दिव्यांग नागरिकांच्या विविध योजना आणि सेवांशी संबंधित कामे या एकाच पोर्टलवरून करता येतील, म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। या पोर्टलमुळे अर्ज करणे, आवश्यक माहिती मिळवणे आणि विविध सेवा घेणे अधिक सोपे, जलद आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा अनेकांची होती। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकच पोर्टल आणि दिव्यांगांसाठी लागणारी सर्व कामे एकाच ठिकाणी, हा या पोर्टलचा मुख्य उद्देश होता। मित्रांनो, जेव्हा दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले तेव्हा अनेक दिव्यांग बांधवांना वाटले की आता त्यांची बरीचशी कामे घर बसल्या ऑनलाईन होतील। यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही आणि विविध योजनांचा लाभ घेणेही सोपे होईल अशी सर्वांची अपेक्षा होती। म्हणूनच अनेकांनी या पोर्टलकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या। पण आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर या पोर्टलवर अपेक्षेप्रमाणे सेवा सुविधा सुरू झालेल्या दिसत नाहीत। म्हणून अनेक दिव्यांग बांधवांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की हे पोर्टल पूर्णपणे कधी सुरू होणार, यावरील सर्व सेवा प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार आणि ज्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आले ते उद्देश खरंच पूर्ण होणार का। मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू झाल्यानंतर अशी माहिती देण्यात आली होती की दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांची नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल। यासाठी संबंधित पत्रही जारी करण्यात आले होते, म्हणजे संस्थांना कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडणार नाही आणि सर्व कामे पोर्टलवरूनच पूर्ण होईल अशी अपेक्षा होती। पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया ऑनलाईन न होता पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे। म्हणजे ज्या कामासाठी पोर्टल तयार करण्यात आले ते काम पुन्हा जुन्या पद्धतीने कार्यालयातून होत असल्याची माहिती दिसत आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की जर काम ऑफलाईन करायचे असेल तर ऑनलाईन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय होता। हाच प्रश्न सध्या अनेक दिव्यांग बांधव उपस्थित करत आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पोर्टल बाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात विचारणा केली तर काय उत्तर मिळते। याबाबत जेव्हा स्थानिक दिव्यांग विभाग किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला जातो तेव्हा ते असे सांगतात की दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे नियंत्रण त्यांच्या कार्यालयाकडे नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार हे पोर्टल थेट मंत्रालयाच्या स्तरावरून हाताळले जाते। त्यामुळे पोर्टलमध्ये कोणते नवीन बदल होणार, नवीन सुविधा कधी सुरू होणार आणि पुढील अपडेट कधी येणार याची माहिती स्थानिक कार्यालयाकडे उपलब्ध नसते। त्यामुळे अनेक वेळा लाभार्थी कार्यालयात विचारणा करतात पण त्यांनाही स्पष्ट माहिती मिळत नाही। याशिवाय संबंधित अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की सध्या या पोर्टलवर कोणत्याही मोठ्या प्रमाणात नवीन सेवा किंवा कार्य सुरू झालेले दिसत नाही। म्हणून दिव्यांग बांधव अजूनही या पोर्टलच्या पूर्णपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत। मित्रांनो, दिव्यांग बांधवांची अपेक्षा खूप सोपी आणि स्पष्ट आहे। हे पोर्टल फक्त उद्घाटनापुरते किंवा नावापुरते सुरू न राहता प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले पाहिजे। म्हणजेच पोर्टलवर दाखवलेल्या सर्व सेवा खरोखरच वापरता आल्या पाहिजेत। दिव्यांग नागरिकांना प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची गरज पडू नये। याऐवजी अर्ज करणे, आवश्यक माहिती मिळवणे, विविध योजनांचा लाभ घेणे आणि इतर सर्व सेवा एकाच पोर्टलवरून सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत। थोडक्यात सांगायचं झालं तर पोर्टल फक्त दिसायला ऑनलाईन नको तर त्यावरील सर्व सुविधा प्रत्यक्षात सुरू झाल्या पाहिजेत अशी दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे। मित्रांनो, आता प्रश्न आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नेमक्या कोणत्या सुविधा असायला हव्यात
दिव्यांग बांधवांची अपेक्षा अशी आहे की दिव्यांगांसाठी असलेल्या सर्व सरकारी योजनांचे अर्ज एकाच पोर्टलवरून भरता आले पाहिजेत. नवीन योजनेचा अर्ज करायचा असेल, कागदपत्रे अपलोड करायची असतील किंवा कोणत्याही सेवासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्याची गरज पडू नये. तसेच अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला आहे की नाही त्याची माहिती किंवा सूचना थेट पोर्टलवर मिळाली पाहिजे. यासोबतच लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाचे किंवा पेमेंट स्टेटसही याच पोर्टलवरून सहज पाहता आले पाहिजेत. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांग नागरिकांना लागणारी प्रत्येक योजना, प्रत्येक सेवा आणि प्रत्येक अपडेट एकाच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर उपलब्ध झाली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे. मित्रांनो, सध्या दिव्यांग नागरिकांना एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण प्रक्रिया अनेक टप्प्यात पूर्ण करावी लागतात. सर्वप्रथम एका ठिकाणी अर्ज भरावा लागतो. त्यानंतर तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी वेगवेगळ्या विभागाकडे पाठवला जातो. अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस पाहण्यासाठी पुन्हा दुसऱ्या वेबसाईटवर जावे लागते आणि अनुदानाचे पैसे जमा झाले आहे की नाही याची माहिती मिळवण्यासाठी वेगळे माध्यम वापरावे लागते. म्हणजेच एक काम करण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळही जातो आणि अनेकदा गोंधळही निर्माण होतो. पण जर अर्ज भरणे, अर्जाची स्थिती पाहणे, अनुदानाचे पेमेंट तपासणे आणि इतर सर्व सुविधा एकाच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर उपलब्ध झाल्या तर संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर एक पोर्टल आणि सर्व कामे एकाच ठिकाणी अशी व्यवस्था झाली पाहिजे तर दिव्यांगांना मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यामागे सरकारचा जो उद्देश होता तो प्रत्यक्षात पूर्ण झाला पाहिजे अशी दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे. कारण एखादे पोर्टल सुरू करण्याचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्यावरील सर्व सुविधा नागरिकांना प्रत्यक्षात वापरता येतात. दिव्यांग बांधवांचे म्हणणे असे आहे की योजनांचे अर्ज, अर्जाची स्थिती, महत्वाच्या सूचना, अनुदानाची माहिती आणि पेमेंट स्टेटस या सर्व गोष्टी एकाच पोर्टलवर उपलब्ध झाल्या पाहिजेत. असे झाले तर नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्याची गरज पडणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल ज्या उद्देशाने सुरू करण्यात आले त्या उद्देशाने ते पूर्णपणे कार्यरत व्हावे आणि सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात अशी सर्वांची अपेक्षा आहे. मित्रांनो, सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार काही कामे पुन्हा ऑफलाईन पद्धतीने केले जात आहेत. मात्र अनेक दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की ही कामे पुन्हा ऑफलाईन करण्यापेक्षा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात यावीत. कारण ऑनलाईन प्रक्रिया असेल तर अर्ज कधी केला, तो कोणत्या टप्प्यावर आहे, मंजुरी मिळाली की नाही आणि पुढे काय कार्यवाही झाली याची माहिती लाभार्थ्यांना सहज पाहता येते. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येते आणि नागरिकांनाही आपल्या अर्जाचा मागोवा घेणे खूप सोपे होते. थोडक्यात सांगायचे झाले तर जुनी ऑफलाईन पद्धत पुन्हा सुरू करण्यापेक्षा दिव्यांग सहाय्यक पोर्टल पूर्णपणे सुरू करून सर्व कामे ऑनलाईन व्हावीत अशी अनेकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, सध्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर काही योजनांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अनेक दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की फक्त काही योजना नकोत तर दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त योजना या पोर्टलवर आणल्या पाहिजेत. कारण प्रत्येक योजनेसाठी वेगळ्या वेबसाईटवर किंवा वेगळ्या कार्यालयात जाणे अनेकदा त्रासदायक ठरते. जर सर्व योजना एकाच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर उपलब्ध झाल्या तर लाभार्थ्यांना कोणतीही योजना शोधणे, अर्ज करणे आणि त्याची माहिती मिळवणे सोपे होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांग नागरिकांसाठी असलेल्या जास्तीत जास्त योजना एकाच पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील अशी अनेकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांचे मत असे आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करून ते अर्धवट सोडून देऊ नये. उलट ते पोर्टल पूर्णपणे सुरू करून त्यामध्ये वेळोवेळी नवीन सुविधा जोडल्या पाहिजेत. कारण एखादे पोर्टल सुरू करण्याचा खरा उद्देश तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळतो. म्हणून हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहावा आणि दिव्यांग नागरिकांना प्रत्येक सेवेसाठी याच पोर्टलचा उपयोग करता यावा अशी अनेकांची अपेक्षा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल केवळ घोषणा किंवा उद्घाटनापुरते मर्यादित न राहता भविष्यात अधिक सक्षम बनून सातत्याने सुरू ठेवावे जेणेकरून त्याचा फायदा थेट दिव्यांग बांधवांना मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलची सध्याची परिस्थिती सविस्तर जाणून घेतली. सध्या काही प्रक्रिया अजून ऑफलाईन पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरीकडे पोर्टलवर अपेक्षित सर्व सेवा अद्याप पूर्णपणे उपलब्ध झालेल्या दिसत नाहीत. आता पुढील काळात सरकार आणि प्रशासन हे पोर्टल अधिक प्रभावीपणे सुरू करून सर्व सेवा प्रत्यक्षात ऑनलाईन उपलब्ध करून देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता याबाबत तुमचे मत काय आहे? दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर
अजून कोणत्या सुविधा सुरू झाल्या पाहिजेत, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट थेट मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.